गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, आज आपण दत्त जयंतीबद्दल जाणून घेणार आहोत. दत्त देवाची पूजा गुरु म्हणून केली जाते. ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांचे एकत्रित स्वरूप दर्शन म्हणजे दत्तात्रय देव होय. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणजे दत्त जन्माची तिथी असते, म्हणून दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी काही ठिकाणी होम हवन पूजा केली जाते. साधक दत्त जयंतीच्या 8 दिवस आधी गुरुचरित्र या पारायणाचे आरंभ करतात. दत्तात्रय शब्दाचा अर्थ दत्त, आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशा निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे तो. अत्रेय, अत्रि ऋषीचा मुलगा. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. या पंथातील साधक सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वी दत्ताची आराधना करत आहेत. महाराष्ट्रामध्ये दत्त आराधनेची परंपरा उज्ज्वल आहे. महानुभव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, साई संप्रदाय, नाथ संप्रदाय व दत्त संप्रदाय अशा विविध संप्रदायामध्ये दत्त दिगंबराची आराधना गुरु म्हणून केली जाते. दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष तसेच अभिवादन करत असतात. अवधूत चिंतन म्हणजे नेहमी आनंदात असणारा, वर्तमानाचा विचार करणारा होय. दत्ताच्या पाठीमागे असणारा औदुंबर हे वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्त तत्व असते. गाय म्हणजे पृथ्वी, 4 श्वान म्हणजे 4 वेद. गाय शिंगे मारून तर कुत्रा चावून शत्रूंपासून रक्षण करतात, म्हणून गाय व श्वान ही दत्त दिगंबर यांची अस्त्रे आहेत. जोळी, दत्त दारोदारी फिरून भिक्षा अर्जित करत असत. भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो, म्हणून दत्तात्रेयांच्या खांद्याला असणारी जोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. कमंडळू, संन्यासी उदासीन अनासक्त असतो, त्याच्या हातात कमंडळू असते. कमंडळू त्यागाचे प्रतीक आहे. त्रिशूल, सत्व, रज व तम या त्रिगुणाची प्रतीक त्रिशूळाने मानले जाते. 6 हात, नियंत्रण, नियम, समानता, शक्ती, दया व यम यांचे प्रतिनिधित्व करतात. दत्त महाराजांचा यांचा श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्त महाराज यांचा जयघोष. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन. दत्त महाराज यांचा गायत्री मंत्र. ओम दत्तात्रय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. दत्त महाराज यांचा बीज मंत्र. दत्त महाराज यांचा जप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त महाराज यांच्या 24 गुरूंची नावे. 1 पृथ्वी, 2 पाणी, 3 वायू, 4 अग्नी, 5 आकाश, 6 सूर्य, 7 चंद्र, 8 समुद्र, 9 अजगर, 10 कपोत, 11 पतंग, 12 मधमाशी, 13 हत्ती, 14 भ्रमर, 15 मृग, 16 मत्स्य, 17 पिंगळा वैश्य, 18 टिटवी, 19 बालक, 20 कंकण, 21 शतकर्ता, 22 सर्प, 23 कोळी आणि 24 पेशकार. श्री दत्तात्रेयांची 7 प्रसिद्ध स्थान. 1 पिठापूर, 2 कुरवपूर, 3 कडगंजी, 4 गाणगापूर, 5 अक्कलकोट, 6 औदुंबर, 7 नृसिंहवाडी. श्री दत्तात्रेयांची ही ठिकाणे अतिशय पवित्र व जागृत आहेत. यांची कित्येक भक्तांना अनुभूती झालेली आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त दिगंबर यांचा जन्मदिवस असल्यामुळे दत्त जयंती 15 डिसेंबर 2024 रविवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
श्री दत्त दिगंबर यांची आरती. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमान, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यसी कैसी कळेल ही मात. पराही परतली तेथे कैसाचे हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. दत्त येऊन या उभा ठाकला, भावे साष्टांगासी प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दत्त जयंती पौराणिक कथा. दत्त जन्मकथा. देवी अनुसूया व अत्री मुनी यांच्या पुत्राचे नाव दत्तात्रय होय. एका पौराणिक कथेनुसार देवी अनुसूया अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ऋषी अत्री यांच्या सानिध्यात आश्रममध्ये राहून त्या पतीची उत्तम प्रकारे सेवा करत होत्या. आश्रममध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत उत्तम प्रकारे करत होत्या. त्यांच्या आश्रमातून कधीही कोणी उपाशी पोटी जात नसे. पतीबद्दल असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंत आदर यामुळे देवी अनुसूया यांचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून प्रचलित झाले होते. देवी अनुसूया आचाराने प्रत्यक्ष सूर्यदेव भिवून वागत असे, अग्निदेव शीतल होत असे, पवनदेव विनम्र होत असे. सारी पंचभूते देवी अनुसूया यांच्या पुढे थरथर कापत असे, एवढा पतिव्रतेचा प्रभाव होता. देवी अनुसूया यांचे आचरण बघून तसेच चर्चा ऐकून देवी सरस्वती, देवी पार्वती व देवी लक्ष्मी प्रभावित झाल्या. त्यामुळे ऋषी नारद यांनी देवी अनुसूया यांचे खूप कौतुक केले. ते ऐकून 3 देवींना अनुसूयाबद्दल मत्सर भावना उत्पन्न झाली. देवीची उत्सुकता बघून त्रिदेव व देवी अनुसूयाच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी भूतलावर अवतरित झाले. 3 देवांनी शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपकरण, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा ब्राह्मण वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. देवी अनुसूया यांनी ब्राह्मण वेशातील 3 देवांना बसण्यासाठी आसन दिले. जेवण वाढले, परंतु देवांनी इच्छा भोजनाची मागणी केली. देवी अनुसूया त्यांच्यासमोर नग्न अवस्थेत भोजन वाढ नाहीतर आम्ही उपाशी पोटी जाऊ अशी इच्छा प्रकट केली. अतिथी निराश मनाने जातील तर हानी होईल या विचाराने देवी हो म्हणून आत घरात जातात. गुरुचरित्रामधील ओवी. एकुणी द्विजाचे वचन, अनुसूया करी चिंतन. आले विप्र पाहावया मन, कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतकरणी. अतिथी विमुख तर हानी, निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ, काय करील मन्मथ कळ. पतीचे असे तपफळ, तारील मज म्हणतसे. आतमध्ये त्यांचे प्रति ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना घडलेला प्रकार सांगतात. ऋषीमुनी आपल्या अंतर्ज्ञानाने आलेले ब्राह्मण त्रिदेव असल्याचे ओळखतात. ते आपल्या कमंडलूमधलं पाणी देवी अनुसूया यांना देऊन अतिथींवर उडवण्यास सांगतात. पतीच्या आज्ञेप्रमाणे देवी गंगाजल त्रिदेवांवर शिंपडतात. पाण्याचे थेंब अंगावर पडताच त्रिदेव बालरूपात येतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे देवी अनुसूया त्या बालकांना दुग्धप्राशन करतात. आईप्रमाणे त्रिदेवांचे पालन पोषण देवी अनुसूया करू लागतात. मात्र श्री देवांच्या अनुपस्थितीने पृथ्वीचे संचालन व्यवस्थित होत नसते. म्हणून त्रिदेवीय ऋषी अत्री व देवी अनुसूया यांच्याकडे विनवणी करतात. तेव्हा अत्री ऋषी पुन्हा एकदा कमंडलूतील जळ बालकांवर शिंपडतात. त्रिदेव आपल्या पूर्व स्वरूपात येतात. त्रिदेव देवी अनुसूयावर प्रसन्न होऊन वरदान देतात. तेव्हा देवी अनुसूया म्हणाल्या, हे देवश्रेष्ठ, तुम्ही बालरूपात माझ्या आश्रमात आलात तर आपण एक तत्व होऊन पुत्र रूपाने येथेच राहावे. तेव्हा त्रिदेव तथास्तु म्हणून स्वस्थानी गेले. तेव्हा ती 3 बालके तेथेच आश्रमात राहिली. ब्रह्मदेव, चंद्र, श्री विष्णुदेव, दत्त आणि महेश दुर्वास झाले. कालांतराने ब्रह्मदेव व महेश देवतपसाठी जाण्यासाठी गेले. विष्णुदेव दत्त म्हणून तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त, अत्री, अनुसूया यांचा पुत्र
श्री विष्णूचा अवतार असून त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिले. दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.